तर गेले 8 दिवस आपण महाभारताच्या पहिल्या दिवसापासून आज कालपर्यंत माणसं कशी शोधाने पेटलेली आहेत आणि किती विवेकशून्य झालेली आहेत, पशुतुल्य झालेली आहेत, पशूंनाही शरम वाटेल अशा पद्धतीने वागणारी आहेत, स्त्री आहेत, पुरुष आहेत. आणि अधर्माचरणाकडे ओढा असणारा त्या काळातला सगळा वर्ग आहे. अनेकांना असा प्रश्न पडतो की प्रत्यक्षामध्ये पांडवांनी कर्णाचा कसलाच अपराध केलेला नसताना त्याला राग येण्याचं कारण काय? तर ती आपण कारण शोधली. दुर्योधनाचं अन्न खाल्लं म्हणून, दुर्योधनाच्या सहवासात राहिला म्हणून, अमुक तमुक. ही वरवरची लौकिकातली कारण आहेत. खरं कारण काय आहे? खरं कारण असं आहे की एवढा मोठा क्षत्र समाज शस्त्रपूत होऊन मेल्याशिवाय, रणांगणात त्यांचा मृत्यू झाल्याशिवाय त्याने सद्गती प्राप्त होणार नाही. यासाठी संघर्ष जननस्तस्मात् कन्या गर्भो विनर्मितः. हे नारदानी युधिष्ठिर आणि त्यावेळेला महायुद्ध संपल्यानंतर जो समाज शिल्लक आहे त्यांना समजावून सांगितलेलं आहे की हा कलह वाढण्याकरताच ह्याचा कन्येच्या पोटी जन्म झाला आणि म्हणून हा कलह होत राहिला. आणि म्हणून युधिष्ठिराला सांगितलं तो गेला याच्याबद्दल आणि तुझा मोठा भाऊ गेला याबद्दल तू चिंता करू नकोस आणि दुःख करू नकोस. तेवढ्याकरता वनामध्ये जाऊन संन्यास घेण्याची भाषा बोलू नकोस. तो त्याचा जन्मच त्याच्यासाठी होता. हे पटल्यानंतर मग त्याचं मन शांत झालं आणि मग ते सिंहासनावर बसायला तयार झाला. असा हा अधर्माचरणाचा सगळा प्रभाव वाढत असताना आपल्यावरती अधर्माचा कोणताही प्रभाव न पाडता आपल्याच धर्माचरणाचा प्रभाव निदान आपल्या बंधूंवरती राहावा आणि आपल्या परिवारावरती राहावा यासाठी तो 24 तास अहर्निशा क्षणोक्षणी दक्ष राहिला. बरं त्याच्यात एक गंमत आहे. एकाच वेळेला तो धर्माचरणाच्या बाबतीमध्ये इतका मोठा आहे म्हणून त्याला धर्ममूर्तीच म्हणतात, धर्मराजच म्हणतात. युधिष्ठिरच आहे तो. आणि लौकिकामध्ये तो इतका दक्ष आणि व्यवहार दक्ष आणि राजकारणी आहे की समोरच्या शत्रूला पत्ता लागत नाही तो काय विचार करतो. बरं एकीकडे तो सूर्याचा उपासक आहे, म्हणजे एकीकडे तो तपस्वी आहे, एकीकडे दानधर्मशील आहे, एकीकडे धर्माचरणशील आहे, सत्य बोलण्याच्या बाबतीमध्ये तो अत्यंत दक्ष आहे. प्रचंड प्रमाद करून सुद्धा स्वर्गामध्ये सदेह जायला त्याला काहीही अडकाठी येत नाही. इतका जो मोठा आहे त्याचं नाव महाभारतकारांनी युधिष्ठिर असं ठेवलेलं आहे. आणि युधिष्ठिर नुसताच जन्माला आला नाही. युधिष्ठिर ज्यावेळेस जन्माला आला त्यावेळेची आकाशवाणी अशी आहे की पांडूचं राहिलेलं स्वप्न हा धर्माचरणशील असणारा धर्ममूर्ती युधिष्ठिर हे मूल पूर्ण करेल. आणि यांनी ते पूर्ण केल्यानंतर पांडवांच्या आपलं इंद्राच्या सभेत जसा हरिश्चंद्र ठळकपणे लोकांच्या लक्षात येईल अशा पद्धतीने बसतो तसाच यांनी राजसूय यज्ञानंतर आणि स्वतः सिंहासनावर बसल्यानंतर उत्तम प्रजेचं पालन करेल. आणि प्रजेचं पालन यांनी उत्तम केल्यामुळं पांडूलाही हरिश्चंद्रासारखं देवांच्या सभेमध्ये ठळकपणे बसता येईल आणि त्याच्यावरती गौरव होईल अशी आकाशवाणी याच्या जन्माबरोबर झालेली आहे. याचं नाव युधिष्ठिर आहे. याला समजू लागल्यापासूनच किंवा खेळामध्ये मुलं खेळत असल्यापासूनच याला हळूहळू असं कळायला लागलेलं आहे की हे जे धृतराष्ट्राची जी मुलं आहेत ती संख्येने जास्त आहेत एवढंच नसून त्यांचं चिंतन पण चांगलं नाही आहे. केवळ आमच्याबद्दलचं वाईट चिंतन करतात असं नव्हे, त्याचं चिंतनच वाईट आहे. त्यांना आपण सुधारू शकत नाही पण त्यांच्याबद्दल आपण सावध राहायला पाहिजे याची त्याला अगदी सुरुवातीपासूनच त्याला कळलेलं असल्यामुळे त्याने ते खूटगाठ बांधून ठेवले. हे बाकीच्या चौघांना फार उशिरा कळलं, याला खूप लवकर कळलं. लवकर कळलं म्हणजे किती हा सावध आहे. एकचक्रा नगरीमध्ये गेल्यानंतर हे ब्राह्मण वेशामध्ये राहतात
त्याचं कारण काय? जर कौरवांना कळलं तर कौरवांकडे सैन्य आहे, शस्त्र आहे, प्रचंड पैसा आहे, ते काही करू शकतात. जर आपल्या मागे लागल्याने आपल्याला शोधून काढलं तर आपल्याला 5 जणांना प्रतिकार करता येणार नाही. बरोबर आपली आई आहे, लग्न व्हायचं, अशा वेळेला गुप्त रूपाने राहणं आवश्यक आहे. म्हणून वेळ पडेल तर काल मी म्हटलं ना, प्राप्तम प्राप्तम उपासित हृदयेन अपराजित. अपराजित हृदयानं ते लपून राहत आहेत. काय गरज आहे का त्यांच्याकडनं अपराध घडलाय? त्यांना काही गुन्हा घडलाय? त्यांनी काय खून मारामारी केल्यात? नियती तुमच्यावर कोणताही प्रसंग आणून तुमची कसोटी घेऊ शकते. तर ते एकचक्र नगरीत राहिलेले असताना त्यांचा कार्यक्रम काय आहे? आईला घरी ठेवायचं. आता ती स्त्री असल्यामुळे ज्या ब्राह्मणाच्या घरात ती राहिलेली आहे तिथे त्या बाईला स्वयंपाकात ती मदत करते. कुठे भाजी चिरून दे, कुठे हे कर, तांदूळ निवड, कुठे जात, हे कर, जे शक्य असेल ती मदत करायची. तिला बरंच झालं, यांचं काही भार पडत नाही, कारण ते माधुकरी मागून आणतात. माधुकरी मागण्यामध्ये व्यवस्था अशी होती, सगळी माधुकरी 5 जणांनी आणली की त्या आईकडे द्यायची. त्या ब्राह्मणाची घरी घेवत नव्हते, कारण तोच अन्न दशेमध्ये त्यात ह्या 5 जणांचं कोण सांभाळणार? फक्त रात्रीला झोपण्यापुरतीची काहीतरी व्यवस्था असावी एवढ्याकरता तिथे राहिली. मग त्या अन्न आणून दिलं, मग तिने त्याचे 2 भाग करायचे. एक भाग, अर्धा भाग एकट्या भीमाला द्यायचा, कारण त्याचं खाणं जास्त आहे, आणि उरलेला भाग जो आहे तो बाकीच्या 5 जणांनी वाटून घ्यायचा. मग कधी जास्ती असेल, कधी कमी असेल, कोणाकडे तक्रार केली, कारण सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला गुप्त रूपात राहायचं. त्याच अवस्थेमध्ये त्या एकचक्रा नगरीवरती संकट कोसळलं बकासुराचं. आणि बकासुराचं संकट असं, प्रत्येक दिवशी एका घरानं आपला माणूस आणि एक गाढा अन्न पाठवायचं. आज नाही उद्या केव्हा तरी आपल्याला रडणारी सगळीच माणसं घाबरलेल्या अवस्थेमध्ये होती. कोणालाच प्रतिकार करण्याची शक्य राक्षसच होता. त्याचं खाणंही मोठं होतं आणि तो माणसानं पडकायचा. चमत्कारिक संकट. असं करता करता एक दिवशी यांच्यावरच संकट आलं. ही सगळी मुलं, 5 मुलं भिक्षा मागायला बाहेर गेलेली आहेत. आणि ते संकट आल्यानंतर कुंती घरामध्ये आहे, आणि पहिल्यांदी तो जो कुटुंब प्रमुख आहे तो रडायला लागला. मग आई बायको विचारते, तुम्ही का रडता? नाही, मी गेलो असतो तुमचं कसं होणार, म्हणून मला रडू येतं. बायको म्हणाले, तुम्ही जाऊ नका, मी जाते. तुम्हाला तू गेल्यानंतर मुलांचं कोण करणार? पण ती पण रडायला लागली, तो पण रडायला. आई बाबा रडायला लागले म्हणून मुलं रडायला लागली. त्या आई कुंतीला काय ना, दररोज हसतमुख बसणार कुटुंब हे काय की रडायला काय लागलं? ती क्षत्राणी आहे. तिने विचारलं, काय झालं, रडता का तुम्ही? हो ना करता त्यांनी सांगितलं, असं असं संकट आहे म्हणाले. म्हणजे एवढा मोठा स्वयंपाक करायचा हा एक प्रश्न आहेच, पण तो गाडा घेऊन कोणी जाणार? पण जो राहणार तो खाणार. कोणी जावं या करता? बऱ्याला पर्याय नाही, आम्हाला जावंच लागलाय म्हणून, आमचं इलाजच नाही. म्हणून म्हणलं आम्ही सगळे घाबरलेलो आहोत आणि आम्ही रडतो आहोत. मग ती म्हणाली, तुम्ही एवढे कशाला रडता? आमचे 5 जण आहेत ना मुलं, त्यापैकी एकाला मी पाठवेन, तुम्ही कशाला रडता? इतके दिवस तुम्ही मला आश्रय दिला म्हणून माझ्या डोक्यावर काहीतरी ऋण आहेच ना, तुम्ही कशाला काळजी करता? एक सोडून 5 जण आहेत, त्यापैकी दुसऱ्या क्रमांकाचा जो मुलगा आहे तो जरा गले लठ्ठा आहे, पाठवते त्याला. म्हणून काय होईल म्हणाले, बकासूर त्याला खाईन, उरलेले 4 तर राहतील, तुम्ही त्याला काळजी करता? तो ब्राह्मण म्हणाला, आहोत तुम्ही आमच्याकडे याचक म्हणून आलेला अतिथी आहात आणि तुम्हाला कसं पाठवायचं, तुम्हाला कसं पाठवायचं? मग ती म्हणाली, तुम्ही कसं जातो? आणि मनातल्या म्हणतात हे गेले तर बरंच झालं, पाहुण्याची अजून सापले, काय करावं? आणि मग तिने त्यांचं सांत्वन केलं, त्यांचे डोळे पुसले, पाठीवरनं हात फिरवला आणि ती म्हणाली, तुम्ही आता रडायचं नाही. आता आमची मुलं आली की मी त्या मधल्या मुलाला सांगणार आहे, तू जा, आपण स्वयंपाकाला लागूया म्हणून, काही काळजी करू. मग इकडच्या तिकडच्या 2-4 बायका बोलवल्या, भरा स्वयंपाक केला. गाड्याभर अन्न तयार झालं. गाड्यावर अन्न तयार झालं आणि हे आले.
ते आल्यानंतर बाकीच्या चौघांच्या लक्षात नाही आलं, पण ते आल्यानंतर एवढी गर्दी का, एवढा स्वयंपाक का, आम्ही तर इथे जेवतच नाही, आम्ही एवढी तर माधुकरी घेऊन आलो. त्याला जरा संशय आला म्हणून त्यांनी आज कुंतीला बाजूला घेऊन विचारलं, आज कसली गडबड काय आहे, गडबड काय म्हणले. आज म्हणले असाच एक बकासुराने म्हणले इथे नियम घातलेला आहे, दररोज म्हणले एका घरातनं म्हणले एक गाडा अन्न आणि तो गाडा घेऊन जो जाईल ते बैल, तो गाडा आणि तो गाडा घेऊन जाणारा माणूस आणि ते अन्न तो सगळा बकासूर खाणार. या घरावर ते संकट आलं म्हणून म्हणाले मी त्यांना सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका, एक सोडून 5 मुलगे मला आहेत, त्यापैकी भीम जाईल. एवढं भीम जाईल एवढं म्हटल्यानंतर त्याही वयामध्ये तो इतका संतापला. कोण, युधिष्ठिर. तो म्हणाला काय आपलं ठरलं होतं, कोणताही निर्णय करायचा झाला तरी मला विचारल्याशिवाय करायचा नाही. आईला म्हणा ठरलं होतं की नाही. आई म्हणाले हो. मग तुम्हाला विचारल्याशिवाय परस्पर हो म्हटलंस. मग ती जरा बघतच आले, कारण त्यांनी डोळे मोठे केले. ते म्हणे अरे तू माझ्यावर डोळे मोठे काय करतोस, तुला कळतं का काय केलंस तू. हो, भीमाची दाखल मला माहिती आहे, तो काही करू शकतो, बकासुराला तो ठार मारूनच येणार तो, ते नंतर. पण तुला हे माहिती आहे का, आज ना उद्या केव्हा तरी ते कौरव आणि कौरवांची मुलं आपल्याला संपवण्याकरता प्रयत्नशील आहेत. आज ना उद्या केव्हा तरी त्यांच्याशी आम्हाला युद्ध करावं लागेल, आणि ते जर युद्ध करावं लागलं तर भीमाशी आम्हाला विजय कसा मिळणार. अशा अवस्थेमध्ये भीमाला तू आजच जर राक्षसाचा तोंडी द्यायला लागलीस, काय भरमसा आहे म्हणले. तुला काय कळतं म्हणा, हे कळतं का तुला म्हणा. कशाला पाठवलं असताना, कशाला कबूल केलंस तू मला विचारल्याशिवाय. बोल बोल बोलला, अख्खा अध्याय घरची पडला. तो चिडला त्याच्यावर, आणि ते किती आपल्याला त्रास देऊ शकतील याचं तो वर्णन करतो. त्यावेळेला हे सगळं ऐकून घेतल्यानंतर त्याला ती काय सांगते ते उत्तर आहे महाभारतात. ते ती म्हणाली झालं का तुझं बोलून, मी काय सांगते ते ऐक, मी त्याला का पाठवला त्याचं उत्तर ऐक. तू लहान होतास म्हणाले, आणि अरण्यात जसा तुझा जन्म झाला तसा याचाही जन्म झाला. मी नुकतीच प्रसूत झालेले होते, आजूबाजूला कोणी माणसं नाहीत पाण्याची मदत करावा, आणि माझ्या अंगावर तो पीत असताना एकदम वाघाची डडकाळ मी ऐकल्यानंतर मी घाबरले. मी घाबरल्यानंतर आजूबाजूला बघितलं तर कोणी मदतीला नाही, तर मी धावत सुटले. आणि धावत सुटल्यानंतर हे लक्षात नाही की माझ्या ओटीमध्ये माझं बाळ आहे, हे माझ्या काही लक्षात राहिल्यामुळे मी तशीच धावत सुटले. तो खाली पडला. मी खूप लांब पळाले म्हणे. बराच वेळ झाल्यानंतर जेव्हा लक्षात झालं की आजूबाजूला वाघ नाही, तेव्हा बिचकत 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 मी जेव्हा माझ्या मुलाजवळ बघायला आले काय झाले म्हणून, तर तो रडतच नव्हता, हसतच होता. नुसता हसत नव्हता, तुझ्या शिळेवर पडला, त्या शिळेचे तुकडे झाले होते म्हणले. काय त्याची ताकद असेल जन्माला आल्याबरोबर, माहितीये का तुला म्हणाले. जो जन्माला येत्याबरोबर पडलेल्या शिळेचे तुकडे करतो त्याच्याजवळ बकासुराचा काय हिशोब. तुला जास्त कळतं, मला जास्त कळतं. बोलायचं नाही एक अक्षर. माझा निर्णय आता बदलणार नाही, तू चिडलास तरी शांत राहायचं म्हणून. तो सगळ्या जाणाऱ्या ब्राह्मणाला घेऊन परत येईल, गाडा घेऊन परत येईल, आणि त्याला ठार मारेल, आणि या गावावरचं संकट टळेल. मी क्षत्राणी आहे, माझा तो मुलगा आहे, तुझ्यापेक्षा मला त्याची जास्त माहिती, शांत राहा. मग तो गप्प बसला. आता तुम्ही जे काय आणलं असेल ते मुकट्याने खायचं, ढवळाढवळ करायचं नाही. भीमाला यातलं काहीच माहित नाही काय चाललंय दोघांचं ते, आणि काहीतरी मोठे मोठेच बोलताय म्हणतात. भीम म्हणाला काय काय नाही, तुझ्याकडे आज एक काम आहे म्हणाले, आम्ही जे सगळं अन्न तयार करतोय ते घेऊन जायचं म्हण. हो म्हणाला. नुसतं जायचं नाही म्हणाले, ते बकासूर नावाचा वेशीच्या बाहेर बसलेला आहे, तो अंगावर चालून येईल म्हणाले, आणि तुला खायचा प्रयत्न करेल, त्याला ठार मारायचा. सोपं आहे म्हणाला. त्यांनी बकासुराला बघितलेलं नाही. सोपं आहे म्हणाला. तो जेव्हा सोपं आहे म्हणाला तेव्हा याचा जीव शांत झाला. याला भीती वाटते, त्या मारलं ते घ्या काय. आणि प्रत्यक्षामध्ये एवढं गाडाभर अन्न घेऊन
हा भीम जो गेलेला आहे तो भीम त्यात कुठे दिसतोय का म्हणून बघतच गेला, घाबरला नाही. आणि तो दिसल्यानंतर गाडा थांबवून त्याच्यात जे अन्न शिजवलेलं आहे ते खायलाच सुरुवात केली. केवढा उन्मत्तपणा त्याच्या दृष्टीने. तर बकासुराला आश्चर्य वाटलं, हा घाबरला नाही, काही नाही, हा या गायावया करीन, बोलून मला आणलेलं अन्न हाच खातोय. तो तिथून ओरडून म्हणाला, अरे तू काय करतोस, कळलं का तुला? हो, तुला मारण्याकरता थांबलोय म्हणाला. तू इथे येईपर्यंत जेवढं अन्न आहे तेवढं मी खाणार, हे खाणार ते खाणार आणि मग तुला पण खाणार. असं कोणीच सांगितलं नाही. 15-20 सगळेजण मरूनच गेले, आपल्याला खायला मिळालं. हा काहीतरी वेगळंच बोलतोय म्हणून मग त्यांनी आपलं खरं रूप प्रकट केलं आणि तो धावत धावत अंगावर. हा वाटच बघत होता. तो आल्या आल्या त्यांनी अशा पद्धतीने उचलला आणि फेकूनच दिला. तो खाली पडल्यानंतर हा जो गेला तो त्याच्या छातीवर पाय देऊन त्याला बुकलून बुकलून जाग्यावरच ठार मारला. आणि तो सगळा जो गाडा आहे हा सगळा वाजत गाजत घरी घेऊन आला. सगळे बघायला लागले, सगळं गाव जमलं. काढा परत आला ना, नुसता परत आला नाही, झाडाला टांगून ठेवलं त्याचं प्रयत्न. आणि सगळ्यांनी सांगितलं तो बघा मारलाय, गावावरचं संकट टळ. चला, ही एकचक्रा नगरीतली गोष्ट जरी लहान असली तरी या लहान गोष्टीमध्ये भीमाचं कौतुक व्यासांना सांगायचं नाहीये. युधिष्ठिराला काय कळत होतं ते महत्वाचं. असा हा युधिष्ठिर प्रत्यक्षामध्ये त्या एकचक्रा नगरीत असताना आज एका ब्राह्मणाने येऊन बातमी दिली, असं आम्ही ऐकलंय, पांचाल नरेशाची मुलगी फार सुंदर आहे आणि तिचं स्वयंवर सुरू होणार आहे. काय पण आहे तो माहिती नाही, पण तुमच्यासारख्यानं ते बघितलं पाहिजे तुम्ही. त्यांना माहित नाही, एक क्षत्रिय आहेत म्हणून बातमी दिली. कोणी कोणाच्या लग्नाला त्या काळात जात असो, त्याकरता हातामध्ये काही पत्रिकेची गरज नव्हती. कोणी यावं, कारण अन्नान्न रसा नव्हती त्यावेळेला. कोणी यावं, जेवून जावं. जेवायला बसल्यानंतर विचारत नाही तुम्ही कुठच्या बाजूचे, कुठच्या बाजूचे, अशी पद्धत नव्हती. जेवणाची वेगळी लोक व्यवस्थाच आहे. जेव्हा काय काय फरक पडतो. सगळे राजे श्रीमंत आहेत आणि सगळ्या राजांना देण्याची पद्धत आहे. त्यामुळे ही बातमी ऐकल्यानंतर हे जरा अस्वस्थ झाले. बातमी तर आली, पण पुढे काय, जायचं कसं? व्यास तिथे प्रकट झाला. व्यासाला एक अशा प्रकारची सिद्धी आहे की त्यांना कोणत्या वाहनाची गरज लागत नव्हती. किंवा मनात येईल त्या क्षणी ते प्रकट व्हायचे. महाभारतामध्ये अनेक ठिकाणी व्यास प्रकट झालेले आहेत. अगदी शेवटच्या अश्वत्थाम्याच्या युद्धाच्या वेळेला सुद्धा ते प्रकट झाले. अंबा दहन करून घ्यायची वेळ आली तेव्हा ते प्रकट झाले. आणि आता इथे पण ते प्रकट झाले. आणि या मुलानं सांगितलं, तुम्ही ब्राह्मण आहात हे मला माहिती आहे, पण तुम्ही नक्की कोण आहात हेही मला माहिती आहे. असं असं पांचाळ नगरीच्या राजाने ठरवलेलं आहे. ती मुलगी फार सुंदर आहे. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं ते सांगता सांगता तिच्या पूर्वजन्मातली गोष्ट त्यांना सांगितली की तिने आपल्याला चांगला नवरा मिळावा म्हणून शंकराची उपासना केली. शंकर प्रसन्न झाले. तर शंकर प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी तोंड उघडावं म्हणून ती 5 वेळा म्हणाली, मला चांगला नवरा पाहिजे, चांगला नवरा पाहिजे, चांगला नवरा. असं 5 वेळा म्हणाल्यानंतर त्यांनी तोंड उघडलं आणि त्यांनी सांगितलं, तू 5 वेळा मागणी गेलीस तुला 5 नवरे मिळतील. काय किती वेडी माणसं. ती म्हणाली म्हणजे काय, तुम्ही तोंड उघडावं म्हणाले. मग ती 10 वेळा बोलली म्हणजे 10 जण डरतात. आमच्या परंपरेमध्ये जास्तीत जास्त वेळीपणा करणारे आमचे देवच आहेत बरं का. कोणाला काय वर देतील त्याचा भरोसा नाही. आता तो रावणाची आई पार्थिव पूजा करते, मातीचं शिवलिंग घेऊन पूजा करते. ह्याला काही लक्ष घालायची गरज आहे का? पण रावणाच्या तर लक्षात आलं. रावण म्हणाला, मी रावण असताना तू मातीच्या करतेस म्हणजे काय? मग ती म्हणजे मग काय करू? मी शंकरालाच घेऊन येतो ना. सगळं त्याच्या हातामध्ये, सगळे जो बंदीत घातलेले आहेत. शंकराचा काय हिशोब? तो शंकराच्या कैलासच हलवा लागला. मग पार्वती म्हणले, अहो हे काय चाललंय बघा. मग तरी एका अंगठ्यानं तो कैलास दाबल्याबरोबर तो चेपला गेला. चेपला गेला आणि त्याही अवस्थेत त्यांनी संगीतमयी त्याची स्तुती केली.
त्या स्तुतीने तो प्रसन्न झाला आणि म्हणाला तुला काय पाहिजे. अरे एवढं कळायला पाहिजे हा राक्षस आहे, हा अनन्वित स्त्रियांवर अनन्वित अत्याचार करतोय, याला आणखीन चेपून ठार करायला पाहिजे. त्याची तुला काय पाहिजे. अरे काय भेडायच का तू, ठार भेडा. कोण. शंकर. तो म्हणाला मला माझी आई असं असं करते, तर मला आत्मलिंग पाहिजे तुमचं, घे दिलं तुला. अरे कोणाला काय द्यावं याला डोकंच नाही. आता तो त्याला आणि सांगितलं हे जर तू घरून गेलास तर तुला परत कैलासाला यायची गरज नाही, तुझ्या घरातच कैलास झाला. म्हणजे तो अनावर, आधी अविवेकी, त्यात राक्षसी कृत्य करण्यात प्रधान, अपहारात प्रधान, त्याला जर आत्मलिंग दिलं तो काय जग संपून टाकेल ना. हे नारदाच्या लक्षात आल्यानंतर नारदांची धावपळ सुरू झाली आणि मग ते विष्णूकडे गेले, ते रिकामटेकडे. आता काय करायचं, तुम्ही काहीतरी करा. हे याच्यावरती माझ्याकडे काय येलाच नाही, शंकरानेच काहीतरी केलं पाहिजे. मग ते शंकराकडे गेलं. अरे शंकर तू काय केलंस तू हे. मी विसरलो, मला लक्षात नाही. मग आता काय करता येईल. त्याला मी अडी घातलेली आहे, जमिनीवर ठेवलंस की तुला नेता येणार नाही. मग आता काय करावं. नारद असतातच प्रत्येक वेळेला, सांगा मे उन्हा मे. त्यांनी सांगितलं, मी त्याला म्हणाले गप्पा मारता म्हणे, गप्पा मारण्यामध्ये गुंग करतो म्हणजे तो थांबेल. आणि थांबल्यानंतर मग हातातलं ठेवायचं कुठे असा प्रश्न येईल. तर गणपती म्हणाला मी येतो. सगळेच काम त्याकडे. गणपतराव आले गोपाळाचा वेश घेऊन, गायीला हालता गुराख्याचं रूप घेऊन. त्याला बघितलं रावण म्हणाला अरे इकडे गोपाळा, हे जरा आत्मलिंग घे, मी जरा लावून येतो. तो म्हणाला तुम्ही येईपर्यंत मला धीर निघालं नाही तर मी जड झालं तर मी खाली ठेवीन. थांब थांब, घाई करू नको, मी आतला येतो. तो जाण्याचीच वाट बघत होता. तो गेल्याबरोबर त्यांनी खाली ठेवलं. खाली ठेवल्यावरती हे धावत आले. ते उठलं, निघेच ना. ते गोकर्ण गायीच्या त्याच्या मिरगळल्यामुळे, गायीच्या आकाराचं झाल्यामुळे त्याला गोकर्णच नाव. आणि तो महाबली आहे. त्याने आपली सगळी शक्ती लावून जरी काढलं तरी ते निघालंय, म्हणून ते महाबळेश्वर झालं. आणि वासाने सांगितलं ती मुलगी तुमची 5 जणांची पत्नी होणं आवश्यक आहे. त्या पत्नीशी तुमचं, त्या मुलीशी तुमचं विवाह झाला तर तुम्ही आयुष्यात सुखी व्हाल. म्हणून तुम्ही आता एकचक्रा नगरीत न राहता आहे या ब्राह्मण वेशाने पटकन मिळेल तशा पद्धतीनं पांचाल नगरीत जायचं. तिथे जो काय पण लागला असेल तो तुमच्यापैकी एकाने पुरा करायचा आणि तिच्याशी तिला ताब्यात घेऊन लग्न करायचं आणि सांगून व्यासगुप्त झालं. आता त्यांना अधिकृतच कळलं. इतके दिवस त्याच्या आधी ब्राह्मणाकडून कानावर बातमी आली होती, आधा अधिकृत कळल्यानंतर लगेच गेले. आणि कुंतीला सुद्धा तिथे राहून राहून कंटाळा आला होता, किती दिवस माधुकृत खायचं. आणि म्हणून ते पांचाल नगरीत तोंड कसं उघडायचं, आपण कोणच एक समजता कामा नये. म्हणून एका कुंभाराची ओळख काढली आणि कुंभाराच्या घरी राहिले. आणि कुंभाराला सांगितलं तू आता काही करू नको, आम्ही माधुक्य आणतो ते आपण सगळ्यांनी खाऊ. मग तो म्हणाला बरंच झालं. एका तेव्हाची 5 जण म्हणजे जास्ती जाणार आणि ते काय सगळं आपल्याला त्याविषयी काय होणार नाही. म्हणून त्यांनी ठेवून घेतलं. आणि त्या आले होते कशा करता, काय आहे ते बघण्याकरता. तिथे त्यांना हे कळलं काय अमुक अमुक तारखेला अमुक अमुक आहे. आणि तिथे त्या गर्दीमध्ये ते जाऊन बसले. तो प्रसंग मी परवाच्या दिवशी सांगितला. कुलेन रूपेन बलेन युक्त, असा जो कोणी आमच्या योग्यतेचा असेल त्याने हात लावावा. त्यात सगळे पराभूत झाल्यानंतर कर्ण पराभूत व्हायच्या आधीच त्यांनी सांगितलं नाहम वरियामी सुतम. आणि तो पण अर्जुनाने सिद्ध केल्यानंतर मग सगळे चावचाव करायला लागले. हा तर ब्राह्मण आहे, याला काय अधिकार आहे, याने कसा का हात लावला आणि याला विरोध का नाही केला. आणि म्हणून ते सगळे क्षत्रिय संतप्त कारण ते तिच्या आकर्षणाने आले होते आणि प्रत्येकाला वाटत होतं ते आपल्याला मिळावी. ती भलताच कोणतरी घेऊन जाते म्हटल्यानंतर आक्रमण करायला लागल्यानंतर ते सगळे सशस्त्रच होते. एकट्या भीमाने अर्जुनानेच सगळ्यांचा पराभव केला. आणि शेवटी कर्णाची डाळ शिजत नाही म्हटल्यानंतर कर्ण म्हणायला लागला तू
ब्राह्मण दिसतोय, तेव्हा तुझा वध करणं आमच्यासारख्या क्षत्रियाने शोभत नाही, म्हणून आम्ही थांबतो. तेव्हा तो अर्जुन म्हणाला, शब्दांची कशाला वापर करताय, बाणांचं करूया ना. आणि ते युद्ध थांबलं म्हणजे ते पळूनच गेले. आणि तिला घेऊन तो या तोपर्यंत दृष्टद्युम्न वगैरे यांना माहितच नाही हे जात आहेत कुठे. ते कुंभाराच्या घरी आले त्या राजकन्येला घेऊन. तिला आश्चर्य म्हटलं, आपण आहोत कुठे ना आलो कुठे. आणि द्रुपदाला प्रश्न पडला होता, हा पण लावण्याचा उद्देशच की अर्जुन जिवंत असेल तर त्याला ही पत्नी मिळावी. मग त्याने दृष्टद्युम्न आणि बाकीच्या मुलांना सांगितलं, ते काय करतात कुठे जातात बघा. आणि दृष्टद्युम्न वेश पालटून यांच्या मागावर राहिला, तेव्हा कळलं की हे या इथे राहिलेले आहेत. आणि मग पांचालाने आपली माणसं पाठवून त्यानं बोलून घेतलं, तुम्ही इथे राहू नका, तुम्ही कोण आहात आम्हाला कळलं. त्यावेळेला लोकांना कळलं हे पांडव आहेत. आता त्या मुलीचं लग्न कोणाशी व्हायला पाहिजे, अर्जुनाशीच व्हायला पाहिजे ना. पण ती मुलगी इतकी सुंदर आहे की कोणालाही मोहच व्हावा. तुमच्या आमच्यासारखीच माणसं आहेत, ती काही वर्ण पडलेली नाही. त्यामुळे तिला बघितल्यानंतर प्रत्येकाला वाटायला लागलं की हा आपल्याला मिळावी. अर्जुनाचा हक्क आहे, त्या मुलीचं नशीब काय बघा. तरीही युधिष्ठिराने मोठेपणा घेऊन सांगितलं, अर्जुना तू तिच्याशी विवाह कर. आणि पटकन विवाह केला ती विषय संपला असता. तो जास्त शहाणा निघाला. तो म्हणाला मोठ्या भावात झाल्याशिवाय धाकट्या भावाने करणं योग्य. काय गरज आहे का. तिथं दुर्दैव आहे. बरं, ती आई जी आहे ती कधी खोटं बोलत नाही. दरवेळेला तर म्हणतात मी आज माधुकरी आणली, दरवेळेला ते म्हणते सगळ्यांनी वाटून घ्या. ती अशीच काहीतरी वाटत बसली होती, त्यात त्यांनी सांगितलं आई आम्ही आज भिक्षा आणलेली आहे, ती म्हणजे वाटून घ्या. बघतो तरी त्यावेळेला ती युधिष्ठिराला म्हणते माझ्या वाणीला आजपर्यंत असत्याचा स्पर्श झाला नाही आणि मी वाटून घ्या असं म्हटलं. या धर्मसंकटातनं मार्ग तू काढ. आता काय मार्ग काढणार. तो म्हणाला मला पण ते आवडले. मग नकुल म्हणाला मला पण आवडले. मग भीम कशाला बाजूला आहे. आणि त्याच्या मनामध्ये हा विकल्प आला, पांचाल आले आता लग्न करायचं ना. हो, मग तो युधिष्ठिर पुढे आला, म्हणाला आमच्या सगळ्यांचंच हिच्याशी लग्न करायचं असं आम्ही ठरवलं. तो पांचाळ हसला आणि म्हणाला द्रुपद ही तुला बुद्धी कशी झाली असं तू विचारतो. असा त्याची श्लोक आहे, ही तुला दुर्बुद्धी अशी कशी बुद्धी झाली तुला. असं ऐकलंय का कधी. देखील आहे ना, ऐकले हे काय आहे. हो, आम्ही असा निर्णय घेतलेला आहे. आणि मग धर्मशास्त्राप्रमाणे त्याला कशी मान्यता आहे हे पटवून देण्याकरता त्यांनी प्रयत्न केला. मग तिथे नारद आले, हे आले, ते आले. आणि मग धर्मशास्त्राचा उहापोह होऊन त्या पांचालाची म्हणजे द्रुपदाची खात्री झाली किंवा द्रुपद शांत झाला. आणि मग द्रुपदानं एक 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 सगळ्यांची लग्न आलं. हे महाभारतातलं चमत्कारिक झालं तरी सत्य आहे. मग त्या काळामध्ये अशा बहुपत्निकत्वाची चाल होती का किंवा बहुपतित्वाची नाही. कुठे ऐकलं का महाभारतात असं. अनेकांनी अनेक स्त्रिया केल्याची बातमी. या पांडवांनी सुद्धा प्रत्येकाने 2-2, 3-3 बायकांची लग्न केली. प्रत्यक्षात अर्जुनाने देवळी द्रौपदी असताना उलुपीशी लग्न केलं. हा जो युधिष्ठिर आहे त्यांनी 2 बायकांची लग्न केली. बाकी प्रत्येकाने 1-2 बायकांची लग्न केली. किंवा सुभद्रेशी लग्न करून जेव्हा सुभद्रेला घेऊन आला तेव्हा अर्जुनाने नेहमीप्रमाणे सुभद्रेला सांगितलं तिला भेटायला जा, ती मोठी आहे. तेव्हा ती म्हणली अर्जुनाला तू माझ्याकडे कशाला पाठवलंस, तुझी आहे ना ती. आता मोठी पंचायत झाली. हा तुमच्या आमच्या घरातला जो संवाद आहे तोच आहे संवाद. तर ती म्हणते केव्हाही झालं तरी म्हणले मोठ्या म्हणले बोचक्याला गाठ मारल्यानंतर दुसऱ्या बाजूने गाठ मारताना पहिली गाठ सैल होणार, त्यात काय विषय असं का द्रौपदी म्हणते बरं का. बायकांना दृष्टांत सुचतात बरं काय. मग अर्जुनाच्या लक्षात, मग अर्जुनाने तिला तिचं वेषांतर केलं, तिला गवळीचा वेश दिला आणि गवळीचा वेश देऊन तिला पाठवलं. आता जाऊन नमस्कार कर म्हणजे तिथून स्वागत केलं. तेव्हा तिने तिला जवळ घेतलं, तिला वेठी मारल्याने सांगितलं मुली तू काळजी करू नकोस, तुझा नवरा आहे तसा तो माझा पण नवरा आहे, पण मीच म्हणजे सगळ्यांपेक्षा मोठी असल्यामुळे मी तुझी काळजी घेईन, तू चिंता करू नकोस, तू नवऱ्याबरोबर जा. आणि मग तिने पाठवून दिलं.